नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही नाश्ता केला. खूप छान नाश्ता झाला, तर तुम्हाला दिसलंच असेल पुढे. आणि खूप भारी वाटलं, सकाळ सकाळ खूप फ्रेश वाटलं. थोडं फिरलो आम्ही आणि आता आम्ही मस्त ग्रीन ग्रीन झालो होतं. थोडं फोटोशूट वगैरे केलं आम्ही दोघांनी. आणि आता आम्ही चेंज करणार आहे, आम्ही छान आवरणार आहे. आहो इथं दिसतच असतील मस्त ग्रीन. मी त्यांना पुन्हा ग्रीन शर्ट घालायला लावला, कारण मी ग्रीन घातलं होतं. म्हटलं आपण मॅचिंग होऊयात. तर आता छान शूट वगैरे झालेलं आहे, फिरून झालेला आहे, नाश्ता झालेला आहे. आता आम्हाला निघायची वेळ झालेली आहे, कारण लवकर निघावं लागेल. कारण परत मग आमचे सगळे बाकीचे 2-3 स्पॉट जे आहेत आम्हाला फिरायचे आहेत महत्त्वाचे, ते काही होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू करा. बघूया आजचा दिवस कसं होते. आज आम्ही चालले महाबळेश्वरला आणि तिथे आम्ही 2-3 स्पॉट करू. आणि तर चला. तर ब्रेकफास्टला उपमा, इडली, सांबार, चटणी, अशा प्रकारे आमच्या हातात आलेल्या आहेत ब्रेकफास्टला. आता बघूयात. आता इडली पाहिलं की केरलावालीच फिलिंग येते आम्हाला दरवेळी. कारण तिथं मग आम्हाला असं वाटतं की आम्ही परत काय केरलामध्ये त्या साईडलाच गेलो की काय. कारण सकाळचा नाश्ता हा नुसता इडलीच असायचा. हे पाहुणा इडली चांगली लागते. हां, आपल्या इकडची इडली त्यांच्यापेक्षा बेटर आहे. त्यांचं मेन असून सुद्धा आपलं छान लागतं. आम्ही खाऊन घेतो. अशा प्रकारे आम्ही छान तयार होऊन आलेलो आहोत फर्स्ट पॉइंटला. कुठल्या लिंगमळा वॉटरफॉल. लिंगमळा वॉटरफॉल. ते मुद्दामून बोबले बोलत आहे. छान असं मस्त जंगल. हा, हे बघा मागं तुम्हाला दिसेल पूर्ण जंगल आहे साईडनं. आणि त्या जंगलात ना आम्ही चालत चाललेलो आहोत. आणि अचानक काय येऊ नये हीच देवाला प्रार्थना. तर हा एक क्षण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि खरंच मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एक म्हणजे आपलं डेली रुटीन असतंच. खूप बिझी शेड्यूल असतं प्रत्येकाचं, वेगवेगळी कामं असतात आपल्याला आणि कामांमध्ये स्ट्रेस देखील असतो. मग आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला भेटत नाही ज्यावेळेस आपण डेली रुटीन चालू असतं. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी महिन्यातनं का होईना एखादी ट्रिप काढावी, 1-2 महिन्यातनं अशी छोटी ट्रिप, म्हणजे 2 दिवसाची वगैरे. कारण का खूप रिलॅक्सेशन वाटतं, खूप भारी वाटतं आणि स्वतःसाठी खास आपण वेळ देतो. आणि आम्ही असे ट्रिप प्लॅन्स करतो छोटे, कारण जेणेकरून रोजचं तर कामाचा आमचं बिझी शेड्यूल असतंच, त्यावेळेस आम्हाला स्वतःला वेळ द्यायला भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही अशी छोटी ट्रिप करतो आणि टाइम स्पेंड करतो जास्तीत जास्त. आणि तेव्हा जास्त करून एन्जॉय करतो खूप जास्त. आणि खरंच खूप रिलॅक्सेशन फील होतं ज्यावेळेस आम्ही असं फिरायला जातो. तर तुम्ही देखील असं ट्राय करा फिरायला जायचं. जंगल आहे. आम्हाला वाटलं थोडंच असेल, पण खूप मोठं आहे. आणि शिवाय आता इथून पाणी चाललेलं आहे. लिंगमळा धबधबा आहे. आता इथून पूर्ण पुढं कुंड आहे ना, कुंड लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईड इथून बघू शकतो. इथं पाणी पूर्ण. आता धबधब्यापाशी आपण पोहोचू. चला. ये हळू अंदाज पंचवड्या नको मारू. ये काय होत नाही. ये लवकर. हा ये दगडावर. सो सिंपल. आता
अशा प्रकारे इकडे आहो आणि बघा इकडे छान असा वॉटरफॉल, तिकडे सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत, लोक येत आहेत तिकडे. आणि इकडे पूर्ण असं पाणी आणि आम्ही असं दगडांवर उभं राहिलोय. तर अशा प्रकारे आमचा हा पॉईंट बघून झालेला आहे. तुम्ही पाहिलंच लाल मातीसारखं इकडे धबधबा, आणि तुम्हाला झिप लाईन करायची असेल तर ते पण करू शकता. पण आमचे हाऊस वाढलीच केरला झिप लाईन इथं आम्हाला काहीतरी दिसलेला असं पूर्ण घनदाट जंगल, खारच खार आहे तिकडे. आणि हे पावसाळ्यात तर अजून मजा येत असेल ना हो? नाही पावसाळ्यात एवढं नाही लेस निघालो. आमची इथं लेस निघालेली आहे व्हिडिओ करता करता. माझं व्हिडिओ करायला लक्ष असतं तरी आमचं माझ्याकडे लक्ष असतं. तर पूर्ण घनदाट जंगल आणि त्याच्यात धबधबा पाहण्यासाठी खूप चालू ठेवावं लागतं. तुम्ही पाहिलंच ते पाहायला. आता वरती चढायचं, उतरताना काही नाही वाटत, पण चढताना खूप दम लागत असं मला वाटतं. शूज कमी क्या करू द्यायचं. तर चढताना हो म्हणतात आता खूप दम लागेल, उतरताना कसं उतरता येतं मग काय वाटत नाही. घोड्याच्या बच्चाला काय म्हणतात? घोड्याच्या बच्चाला काय म्हणतात? ते खच्चर म्हणतात दादा. छोटे असतात ना दादा, त्याला खच्चर टाईप म्हणतात. अरे बस किंग बस, नाही डान्स करायचा रे आता. अभाव चालाय सांगितलंय तुला. चाल ऐकत नाही तुझं. पाय मार पाय मार. मारायचं तास लागत नाही. ताईने नाश्ताच केला नाही तर काय तास लागणार आम्हाला विचारायला कशाला ते लागत नाही हो. हे कसं आहे आम्ही सव लावतो. चल म्हणा त्याला. चल रशी हलवा थोडीशी. रशी हलवली की थांबते. तर मंडळी आमचं आता झालेलं आहे फिरून. म्हणजे आम्ही जास्त व्हिडिओ घेतला नाही, म्हणजे आम्ही सगळे उभे व्हिडिओज वगैरे घेतले थोडे. तुम्हाला ते पाहिलेच असतील तुम्ही. तर हॉर्स रायडिंग केली. माझी खूप इच्छा होती हॉर्स रायडिंग करायची. माथेरानला तर आम्ही खूप केलं होतं, पूर्णच अख्खं माथेरानच हॉर्स रायडिंगनीच म्हणजे हॉर्सवरच फिरलो होतं. तर आलो इथं मस्त एकदम इतके मस्त फोटोज काढलेत. फोटो पण मी तुम्हाला पुढे दाखवते. फोटो बघा, दोघांचे एवढे सुंदर फोटोज आलेले आहेत. मला खूप जास्त आवडलं. पुढे बोटिंग होती, पण बोटिंग आम्ही नाही केली आहे ना, कारण बोटिंग मध्ये म्हणजे साधीच बोटिंग होती ना. आम्ही बोटिंग खूप वेळा केलेली हो की नाही हो. त्याच्यामुळे मला असं काही स्पेशल वाटलं नाही बोटिंग करण्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही बोटिंग स्किप केली. फक्त आम्ही हॉर्स रायडिंग करायची होती. आम्हाला खूप दिवसानंतर आपण करत होतो आहे ना, त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं हॉर्स रायडिंग 1 वर्षानंतर करतोय. त्याच्यामुळे आम्हाला खूप इच्छा झाली होती ना. आम्हाला दोघांनाही आवडतं हॉर्स रायडिंग, तर आम्ही हॉर्स रायडिंग केली. आता नेक्स्ट चाललोय आम्ही मॅप्रो गार्डनला. तर चला. तर आम्ही आलेलो आहोत मॅप्रो गार्डनला. इथे काय चॉकलेट्स आहेत ना.
तर आता बऱ्यापैकी लोक तर आलेच असतील इकडे जाऊन. आल्मंड्स वगैरे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत. डार्क चॉकलेट इकडे लंच मोजिटो, जे मोजिटो आपण पितो ते वेगवेगळ्या प्रकारचे मोजिटोज आहेत इकडे. सॉरी मोहितो वेगवेगळ्या प्रकारचे मोहितो आहेत, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, खूप सारे फ्लेवर्स म्हणजे इथं तर आहेच आहेत, पण इथं पण आहे सगळे. टेस्ट करू आपण. आणि टेस्टिंग सारी आहे. डू सम टेस्टिंग. जाओ टेस्टिंग करो. लोक टेस्टिंग करण्यासाठीच येत असतील, घेतात मग खूप सारे लोक घेतात. आणि तिकडे सगळे चॉकलेट्स आहेत, तिकडे पण ते तिकडे आहे ना, आपण तिकडे पण टेस्टिंग करतो. तिकडं ग्रीनवालं आहे आणि व्हाईटवालं आहे, म्हणजे ग्रीन ॲपल आहे. इथं ब्लू हां, ब्ल्यूवाला आपण पितो ना नेहमी. ब्ल्यू काहीतरी दिलेलं आहे. तर आता हे ब्ल्यूवालं टेस्टिंग करतात. आणि अजून एक हे लिंबूवालं. थोडंसं मला पण द्यावा. दुसरं पण घेऊ शकतो आपण, एक्स्ट्रा घ्यायचं नाही ना, कसं लागतं हे, छान लागतं हे बघा. मला पण घ्या. फुले भारी लागते, मला खूप आवडलं जास्त. एक नंबर आहे. ब्लू वाला ट्राय केलं का? ब्लू वाला ट्राय केलं. ब्लूपेक्षा ना हे लेमनवालं खूप जास्त छान आहे. आता यांची शॉपिंग चालू झाली असं वाटतंय. स्मॉलवालं पाहिजे. हे क्वांटिटी खूप मोठी आहे. 1 लिटरचा 630 रुपये. आणि स्मॉल आहे का? हां, ते स्मॉल आहे. ह्याच्यापेक्षा स्मॉल पाहिजे. वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत. मँगोचं आहे, इकडे पायनॅपलचं आहे, आणि इकडे सगळे सॉसेस आहेत, पिझ्झा सॉस वगैरे. आता प्रत्येकाची नावं बसले तर माझा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे डायरेक्ट मी आता तुम्हाला डायरेक्ट दाखवता. यांनी बघा ही शॉपिंग केली आता. काही नाही, हे आम्हाला सगळ्यात जास्त ना हे वाला आवडलं होतं, ॲपल बटरस्कॉच जास्त आवडलं होतं. आणि तो ऑफर आहे 360ला सगळं घेतलं आहे, 3 फ्लेवर, म्हणून मग हे घेतले. मला सगळ्यात जास्त हे आवडलं. चला बिलिंग करा आता. हे माझं अटकलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त पिझ्झा रेडी करून समोरासमोर ओपन किचन आहे आपल्याला दिसतंय, तर मग क्लीननेस पण दिसतंय किती आहे. आणि पिझ्झा बघा तुम्ही कसला भारी. हा पूर्ण फूड कोर्ट आहे, ज्यावर डिसाईड करतायत की नेमकं काय घ्यायचं आहे. प्राईस पण रिजनेबल आहेत सगळे. तर इथे तुम्ही पाहू शकता सँडविच, आणि किती सारे सँडविच बनतात कंटिन्यू. सँडविच मेकिंग चालू, पटापटा ग्रिल करणार. तर इथं पण ओपन किचन आहे, तुम्ही पाहू शकता सगळे लोक पटापटा एवढे सारे सँडविच बनत आहेत. हे ओपन किचन भारी आहे, जेणेकरून समोरासमोर तुमच्या बनवतात. आणि सँडविच पिझ्झाच भेटतो इथे, आणि आईस्क्रीम होतं. तर इकडे लोक बसलेले आहेत जेवायला, आणि सँडविच वगैरे पिझ्झा तर तुम्हाला मी दाखवलं. तर इथे घेतलेले आम्ही चॉकलेट आईस्क्रीम.
आणि इकडे सँडविच आणि फ्रेंच फ्राईज. इथे हेच भेटतं आहे, दुसरं काही भेटत नाही. पण मला असं वाटतं हे खूप जास्ती महाग आहे. म्हणजे ही प्लॅटर आपल्याला कितीला पडली? 200ला पडली. आणि हे आम्हाला फक्त एवढंसं 360ला पडलेलं आहे. आणि आमच्या आहोंचा चेहरा बघा. खाऊन बघा आधी कसं खाऊ बघा, एक घास खाऊन बघा. मस्त आहे, खायला मस्त आहे, पण महाग आहे. जी गोष्ट चांगली लागते ती शेवटी महाग असतेच महाग. आणि आधी आम्ही साधी आईस्क्रीम घेतली होती. सँडविच वगैरे खाऊन घेतो, आम्ही एन्जॉय करतो. मी ब्लॉग एन्जॉय अशा प्रकारे आमचं बघून झालेलं आहे मॅप्रो गार्डन. खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहितीच आहे. बऱ्यापैकी लोक महाबळेश्वरला व्हिजिट केलेलीच आहे बऱ्याच लोकांनी. तर छान असं गोष्टी होत्या, खूप साऱ्या गोष्टी होत्या. चॉकलेट होते, सॉस होते, जाम होते. तर त्याच्यातलं आम्ही एक बटरस्कॉच ॲपलचं ज्यूस सारखं घेतलेलं आहे, जे की आपण असं दुधात मिक्स करून पिऊ शकतो. मला ते खूप जास्त आवडलं, खूप टेस्टी होतं. आणि तिथं टेस्टिंगला आहे, त्यामुळे टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला कळतं की कोणतं घ्यायचं कोणतं नाही ते. तर ते सगळं केलं. त्याच्यानंतर मस्त पोटवा फुल केला. आणि इकडे आमचे आहो आता आम्ही निघतोय, कारण आम्ही खूप थकलोय, खूप जास्त थकलोय. कारण फिरण्यापेक्षा चालून दमते माणूस, आहे की नाही हो. म्हणजे पॉईंट एवढे नसतातच, पण तिथं एका पॉईंटला जायचं म्हणजे पार्किंग बघा, त्याच्यानंतर तेवढ्या लांब चालत जावं. आणि त्याच्यात आज सॅटर्डे संडे, त्याच्यामुळे इतकी जास्त गर्दी आहे. तर आम्हाला जवळपास 500 मीटर लांब गाडी लावावी लागली, तेवढं चालत यावं लागले जवळपास अर्धा किलोमीटर. त्याच्यामुळे आम्ही दमलो खूप. आणि अजून खूप सारे पॉईंट्स आहेत बघण्यासारखे, पण आम्ही मोजकेच बघितले. आम्हाला खास करून आम्हाला रिसॉर्ट एन्जॉय करायचा होता, तर आमचा प्लॅन फ्लॉप झाला. कारण आम्हाला लेट झालं. तुम्ही पाहिलंच असेल मागच्या ब्लॉगमध्ये काय गोष्टी घडल्या. त्याच्यामुळं एकाच ठिकाणी आम्ही ते 1 तास वगैरे अटकलो होतो. त्याच्यामुळे पुढं आम्हाला जायला उशीर झाला. त्यामुळे आमचं रिसॉर्ट एन्जॉय करायचं राहून गेलं. पूल वगैरे सगळं एन्जॉय करायचं, तिथे काही झालंच नाही. आणि आज आम्ही 1-2 पॉईंट बघितले, त्यात वॉटरफॉल बघितला. आणि थोडंसं इकडे आज वातावरण सकाळी खूप जोरात पाऊस पडला, आणि त्याच्यानंतर तर पूर्ण कडक ऊन पडलेलं आहे आता सध्या. पण सगळीकडून ग्रीनरी आहे, झाडच झाड आहेत. म्हणजे जंगलातनं चालल्यासारखं वाटतंय. त्यामुळे इकडे सावली आहे गाडी चालवताना, त्याच्यामुळं भारी वाटतंय. आणि साईडने झाडं असल्यामुळं ते एक वेगळाच भारी माहोल वाटतंय, आहे की नाही हो. आणि आता आमच्या आहो गाडी चालवत आहेत. मी त्यांना डिस्टर्ब करत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना जास्त दाखवत नाही गाडी चालवताना, कारण इथं सगळे वळण. तर पाहू शकता इकडे पूर्ण साईडनं झाडच झाड आहेत. भली मोठी झाड आहेत बघा. हे झाड बघ किती भारी, पिंक कलरचं बघ या साईडला. मग त्याच्या पानाच रेड कलरचे डायरेक्ट आणि पिंक कलरचे आहेत. फुलं पण खूप भारी आहेत ना हो. फुलं पण खूप भारी आहेत. आणि इकडे स्ट्रॉबेरी गार्डन पण आहे. तुम्ही स्ट्रॉबेरी गार्डन मध्ये पण जाऊ शकता, पण आम्ही गेलो नाही, कारण आम्ही दोघं पण पहिल्यांदा येऊन गेलेलो आहे. आम्ही पहिल्यांदा म्हणजे लग्नाच्या अगोदर ते त्यांच्या फ्रेंड सोबत. आणि मी ज्यावेळेस लहान होते, साधारण 9वी-10वीला असेल, त्यावेळेस माझी ट्रिप असायची इकडे. त्यामुळे मी तेव्हा लहानपणी इथे येऊन गेलेले, त्यामुळे भरपूर पाहिलेल्या आहेत गोष्टी मी इकडे. तर छान वाटतं इकडे आल्यानंतर. आता आम्ही आधी हवा चेक करून घेतो गाडीची, ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही पाहू शकता तर मंडळी, आम्ही आता चाललो होतो गाडीवरनं, तर मला इतकं भारी दिसलं एक पॉईंट. आणि इतकं सुंदर दिसतंय ना हे जे वॉटरफॉल येत आहे मधून. हे असं कॅमेऱ्यात दिसण्यापेक्षा ना, जे ॲक्च्युअलमध्ये दिसतंय ना सीन, हा समोर इथं थांबून. हे बघा इकडं रोड आहे, रोडच्या साईडला इथून डायरेक्ट खाली आहे बरं का. तर हा पॉईंटच आहे बघण्यासाठी. पण
लिटरली डोळ्यांना खूप भारी सुख भेटते, खूप निवांत वाटते हे पाहून. आणि हा वॉटरफॉल तर खूप सुंदर दिसतोय. तर मंडळी आम्ही आलेलो आहोत ग्रीक पॉईंटला आणि तिकडे आम्ही गाडी लावली. तिकडं पण खूप आहे गाडी लावायला, पण मला तर खूप भीती वाटत होती जेव्हा मागे गाडी घेत होते त्यावेळेस. पण अजून इथं भरपूर तिथं जाऊन तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, व्हिडिओ काढू शकता. माहोल खूप भारी झालेला आहे. इतक्या खूप जोरात पाऊस चालू होता, पण देवाच्या कृपेने आम्हाला त्याला वाटलं असेल की आम्ही हा पॉईंट एन्जॉय करावा म्हणून एकदम थोडा वेळ पाऊस थांबलेला आहे आणि थंडगार वातावरण झालेलं आहे. धुकं पसरलेले आहे, तुम्ही पाहू शकता. हा 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 काय सीन आहे. असं वाटतं इथंच निवांत बसून घ्या, आहे का नाही? असला माहोल पाहिजे मजेत जरा. तर आम्ही आलेलो मामाच्या घरी आणि आज पित्र होती आजी आजोबांची. इकडे वंश आणि सानिका. अंशिका हाय कर. अयो भजी झालेली आहे. मला वाटलं भजी तळत आहे. आमच्या खूप सिरियस झालेले आहेत, काहीतरी चाललेलं आहे. अलगद स्माइल दिलेली आहे. आणि इथं आम्ही पिक्चर बघायला स्टार्ट करत आहे. घरात गणपती. तर मंडळी आत्ताच घरी पोहोचलो आणि आता वाजलेले आहेत 9. तर मग अशीच पोचलो होतो 4:30 पावणे 5ला. पण आम्ही मामीच्या घरी गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट घरी आलेलो आहोत. आणि आता व्लॉग इथेच आपण एंड करूयात. ओव्हरऑल व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.